आई हा शब्द खूप छोटा आहे, पण त्याच्या मागं दडलेली भावना खूप मोठी आहे. आईचं मन खरंच खूप वेगळं असतं. स्वतःसाठी ती किती साधं जगली तरी तिच्या मुलांसाठी मात्र तिच्या मनात नेहमीच खास जागा राखून ठेवलेली असते. आणि मग जेव्हा कळलं ना की आपलं बाळ खूप दिवसांनी घरी येणार आहे, तेव्हा आईच्या मनात काय सुरू होतं हे कदाचित फक्त एक आईच समजू शकते. अचानक घर तेच असतं, पण घरातला उत्साह बदलून जातो. चेहऱ्यावर नकळत हसू येतं, मनात एक वेगळीच लगबग सुरू होते. काय आवडतं त्याला, काय बनवू, हे खाल्लं की त्याला आनंद होईल का, इतक्या दिवसांनी येतोय त्याच्यासाठी अजून काही करू शकते, असे कितीतरी प्रश्न मनात येऊन जातात एकामागो एक. आईच्या प्रेमाची एक गंमतच असते. ती मोठ्या मोठ्या शब्दात व्यक्त होत नाही, ती व्यक्त होते छोट्या छोट्या गोष्टींमधून. कधी आवडीचा पदार्थ बनवण्यातून, कधी त्याची वाट बघण्यातून, तर कधी घरी येणार आहे एका विचारामधून. पुन्हा एकदा घरभर पसरलेला आनंद. मुलं जवळ असतात तेव्हाच त्याच्या मागे धावताना दमायला होतं, पण ती काही काळ जवळ नसली की कळतं, त्या गोंधळातच आपल्या जगण्याचं खरं सुख दडलं होतं. आई म्हणून कितीतरी मजबूत असलो तरी आपल्या मुलांच्या बाबतीत आपण कायम हळवं राहतो. आजही मनात तसाच आनंद आहे, कारण खूप दिवसांनी माझं बाळ घरी येणार आहे आणि त्याच आनंदात त्याच्या येण्याने त्याच्यासाठी काहीतरी प्रेमाने बनवायचं ठरवले. बघा पुढे, नक्कीच तुम्हाला कळेल मी काय बनवतीये. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की मी आज बनवते ज्वारीचे बिस्किट्स ग्लुटेन फ्री. मागच्या वेळेस मी गव्हाच्या पिठाचे बनवले होते, सो आज मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचे. थोडंसं व्हेरिएशन दिलं की मुलंसुद्धा खातात आणि ऑब्व्हियसली बाळ थोड्या दिवसासाठी परत माझ्याकडे येते, म्हणून एवढी मी खुश आहे असं तुम्हाला दिसतंय. असो, स्वयंपाक पूर्णपणे झालेला आहे, तुम्ही पाहिलाच असेल आधीच्या क्लिप्समध्ये. पूर्णपणे झालं आहे. चला स्टार्ट करूया. प्रिपरेशन सगळं करून झालं आहे, जस्ट आता करायचं आहे. मग मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगते आणि मग स्टार्ट करते. इथे 1 कप ज्वारीचं पीठ आहे, अर्धा कप बेसन पीठ आहे, मग आपलं जे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आहे, इसेन्स आहे थोडंसं, कोको पावडर, ह्याच्याशिवाय तर बिस्किट्सच नाही होऊ शकत. आणि इथे आहे गूळ चिरलेला आहे, तुम्ही जॅगरी पावडर पण घेऊ शकता. ही 1/2 कप आहे. हा 1/2 कपच बेसन आहे. आणि आपल्याला अजून ड्रायफ्रूट्स घ्यायचे. सो मी सगळ्यात पहिलं काय करते आहे, ह्याच्यामध्ये जे आपलं पीठ आहे ते मी एकदा फिरवून घेते ग्राइंडरमध्ये. अजून एक इन्ग्रेडियंट राहिला तो म्हणजे आपलं तूप राहिलं आहे. सो इथे आपल्याला घ्यायचं आहे 1/3 कप तूप घ्यायचं आहे तुम्हाला. मी पण मेजरमेंटनुसारच करते, थोडंसं अर्ध्या कपला जास्त. सो हे कप आणि ह्याच्यामध्ये जी आपले जॅगरी पावडर आहे ती टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं हे. आता ह्याच्यात थोडेसे खडे असणारच आहे, कारण माझं गूळ पावडर नाही आहे, गूळ आहे, मी फक्त चिरलाय. गूळ पावडर असेल तर थोडंसं तुम्हाला इझी पडेल. सो अजून हे छान मिक्स होण्यासाठी ना ह्याच्यात गरम दूध ॲड करायचं आहे. सो जेणेकरून जी आपली जॅगरी आहे म्हणजे गूळ आहे तो व्यवस्थित मेल्ट होईल. सो गरमच यूज करा. बघू शकता तुम्ही कलर चेंज झाला पूर्णपणे, जॅगरी पूर्ण मेल्ट झाली आहे.
सो आता ह्या स्टेजला तुम्हाला आपण जे मिक्स केलं होतं पीठ ते टाकायचं आहे. हे मी थोडंसं बाजूला ठेवते. आता मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. तुम्ही कट करून वरती डेकोरेट पण करू शकता बिस्किट्सला, पण माझं बाळ छोटं आहे, ते काही चावणार नाही एवढं, सो मी पावडरच टाकते. 10-15 काजू, 10-15 बदाम टाकते आणि माझ्याकडे मिक्स सीड्स आहेत ते सुद्धा टाकते. सो मी आता ह्याच्यामध्ये सेम स्टेजला जी आपण पावडर केली आहे ती टाकते. आता घ्यायचं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. 1/4 टीस्पून सोडा आणि पावडर. आणि तेवढंच व्हॅनिला एसेन्स. आणि हे मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये. कोको पावडर आहे, ही तुम्हाला 2 टेबलस्पून टाकायची. तर मी अंदाजच वापरते इथं माझा. खूप पण नका, कारण मग कडू होईल, बाकी काय नाही. सो इथं 2 टेबलस्पून टाकली आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं. सो मी इथं कढई पण प्रीहीटला ठेवली आहे, याच कढईत करणार आहे. आणि हे थोडंसं ना बॅटर मला थोडंसं इझी नाही जाते मिक्स करायला, सो थोडंसं ह्याच्यामध्ये दूध टाकायचं, एकदम थोडंसं, जरा सॉफ्ट झालं पाहिजे बस. बटर पेपर घेतलाय. आता ह्याचे छोटे छोटे कुकीज करून घ्यायचेत हातानेच. तुम्ही लाटण्याने रोल करून, म्हणजे पूर्ण अशी पोळी तयार करून, मग त्याने कुकी कटर यूज करून त्याने सुद्धा करू शकता, पण हे थोडंसं इझी होतं म्हणून मी लवकर ह्यानेच केलं. जर एकसाथ शेप तुम्हाला हवा असेल तर नक्की कुकी कटरच यूज करा. सो इथे कढई गरम झाली आहे, ह्याच्यामध्ये एक मी वाटी ठेवली. आता ही मी प्लेस करते ह्याच्यामध्ये. आपल्याला अराउंड 25 to 20 मिनिट्स हे बेक करायचं. आणि उरलेलं जे पीठ आहे हे माझं, हे मी एअर फ्रायरमध्ये लावते. हाफच एवढेच केले तर एअर फ्रायरचे एवढेच. बापरे, अख्खं फुटून निघालंय, म्हणजे अख्खं घाम आलाय बघ. खूप गरम होते. पाऊस पण यावेळेस खूप लेट आहे यार, खूप लेट आहे. पावसाचा पत्ता नाही, पण खूप गरम होतंय, प्रचंड गरम. जर तुम्ही एअर फ्रायर किंवा ओव्हन यूज करणार असाल तर 165 डिग्रीला तुम्हाला 15 मिनिट्स ठेवायचे. आणि एअर फ्रायरमध्ये तुम्हाला एका टायमिंगला पलटीसुद्धा करावं लागतं, कारण हवा एकाच साईडनी फ्लो होते त्याची. ओव्हनमध्ये सगळ्या साईडनी फ्लो होते, सो फ्लिप करायची गरज पडत नाही. पण एअर फ्रायर असेल तर तुम्ही नक्की 5 किंवा 10 मिनटं झाले, म्हणजे 15 मिनटं पण ठेवणार आहे ना, तर 7.5 मिनटं किंवा 7 मिनटं झाले की एकदा फ्लिप करा, म्हणजे बिस्किट छान अशी होतात. जेव्हा मी एअर फ्रायर नवीन यूज करत होते आणि याच्यात बेकिंग करायला सुरुवात केली ना, तेव्हा फक्त 1 साईड राहायची आणि 1 साईड पूर्ण कच्ची असायची. मग नंतर मी टाईम वाढवायची आणि परत ती दुसरी साईड फ्लिप करायची, आणि त्याच्याने काय व्हायचं, बिस्किट्स कडक व्हायचे. म्हणजे हे सुद्धा ट्रायल अँड एरर आहे बरं का. मी खूप वेळा ट्राय केलं आहे आणि त्याच्यानंतर हे मला जमायला लागले. सो ही इन्स्टंट टिप आहे की हाफ वे तुमचं झालं ना की फ्लिप करा आणि परत दुसऱ्या साईडने हाफ मिनिटवरती ठेवा. परत टाईम जर वाढून परत ठेवला तर बिस्किट्स खूप कडक होतात, अजिबात खाता येत नाही.
आता डे 2 आहे हा. पूर्ण गार झालेत हे बिस्किट्स, एवढे असे तयार झालेत बिस्किट्स बघा. आणि हे बघा किती छान खुसखुशीत झालेत. हे ब्लॅक दिसतात पण हे गुळामुळे ब्लॅक दिसतात, बाकी काही नाही आहे. चला रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान झालेले आहे बिस्किट्स. लहान मुलांना नक्की आवडतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय केली की मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला भेटूया आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.